गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेच भक्त बाप्पाला मोठ्या उत्साहात सोबतच कुठेतरी भावपूर्ण पद्धतीने निरोप देत आहेत। गिरगाव असेल किंवा मुंबईतले विविध चौक असतील, आज बाप्पाला निरोप देण्यासाठी अक्षरशः गर्दीने फुलून गेलेले आहेत। गिरगावच्या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। तर श्रॉफ बिल्डिंगच्या ठिकाणी मुंबईचे जे राजे आहेत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते आणि श्रॉफ बिल्डिंगच्या ठिकाणी आत्ताच लालबागचा राजा पोहोचतोय, पुष्पवृष्टी केली जाणार आहे। भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत। सकाळपासूनच खरं तर काल रात्रीपासूनच कार्यकर्ते असतील, भक्त असतील, आपल्या बाप्पाचं आजचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी रांगेने उभे असतात। आरती म्हटली जाते, विविध नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो। मात्र त्यानंतर आज ज्या पद्धतीने बाप्पाला वाजत गाजत आपण सगळे निरोप देत असतो, पण कुठेतरी मनामध्ये एक भावना असते की बाप्पा तू जाऊ नकोस, तू आमच्या सोबतच राहा। आणि याच बाप्पाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांवर सुद्धा रांगोळी साकारली जाते। आणि आता लालबागचा जो राजा आहे, नवसाला पावणाऱ्या अशी ज्याची ख्याती आहे, तो श्रॉफ बिल्डिंगच्या ठिकाणी पोहोचलेला आहे। पुष्पवृष्टी या ठिकाणी दरवर्षीच केली जाते। ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय। खरं तर सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि अशा पावसातच गणेश भक्तांचा उत्साह देखील जसजसा पाऊस वाढला तसतसा उत्साह देखील वाढला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि रस्त्यांवर ही सगळी गर्दी पाहता या ठिकाणी पोलीस देखील तैनात झालेले आहेत। तेव्हा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेच भक्त आज बाप्पाला, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। लंबोदराचं जसं वर्णन केलं जातं, ज्याच्या उदरामध्ये खरं तर अनंत कोटी ब्रह्मांड जन्माला येतात, ती खेळतात आणि तिथेच लुप्त होतात, असा लंबोदर कोणासाठी विघ्नहर्ता असतो, कोणासाठी गणाधिपती असतो, तर लहानग्यांसाठी मात्र असतो तो आपला बाल गणेशाच। आणि लालबागचा राजा खरं तर अत्यंत देखणी आणि सुबक अशी ही मूर्ती असते। नवसाला पावणारा अशी या लालबागची ख्याती देखील आहे। मात्र लालबागचं मंडळ जे आहे ते नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतं आणि हाच लालबागचा राजा आता पोहोचलेला आहे तो श्रॉफ बिल्डिंग जवळ। या चौकामध्ये बाप्पांवर पुष्पवृष्टी केली जाईल आणि ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय। भक्तांच्या जनसागरातून बाप्पा वाट काढत आज जाणार आहेत ते थेट महासागरामध्ये। तेव्हा लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच मुंबई असेल किंवा राज्य असेल, सगळ्याच ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। गिरगाव चौपाटीवर देखील भक्त मोठ्या संख्येने आलेले आहेत आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। तर इकडे श्रॉफ बिल्डिंग जवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येते। आपले मोबाईल कॅमेरे सुद्धा अनेकांनी ऑन केलेले आहेत।